ते आपल्याला बघणे. पिरियॉडिक टेबल, पिरियॉडिकचा अर्थ काय होतो? पिरियॉडिक तुम्हाला मोशन चॅप्टर मध्ये असेल कदाचित, पिरियॉडिक मोशन. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय डेफिनेशन होती पिरियॉडिकची? पिरियॉडिकची डेफिनेशन काय होती? पिरियॉडिक शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ काय आहे? इधर बैठ, तू वाईच रे. आल्याबरोबर चिपका चिपकी चालू. पिरियॉडिक शब्दाचा अर्थ काय होतो? द मोशन और द ऍक्शन विच विल बी रिपीटेड आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. एका कालावधीनंतर जेव्हा ती ऍक्शन काय होते, रिपीट तच्या तशीच परफॉर्म होते, त्या मोशनला आपण काय म्हणतो? पिरियॉडिक मोशन म्हणतो. जस्ट यू कॅन सी, यू कॅन ऑब्झर्व इन द कॅलेंडर, है ना. जसं 6 तारीख संडे दर्शवतीये, तर आफ्टर सर्टन इंटरवल्स ऑफ टाइम अगेन 13 तारखेला काय येतोय? संडेच येतोय, बरोबर. तसंच मंडे साठी पण आहे, तसंच ट्यूजडे साठी पण आहे, तसंच अप टू द सॅटर्डे साठी पण तोच फिनॉमिना आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे, सायलेंट पे रखो फोन. आलाय का एवढं लक्षात? आलाय, तर त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो? पिरियॉडिक. आलाय लक्षात? पक्का. पिरियॉडिक म्हणजे काय? रिपीटिंग आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. काही कालांतराने जेव्हा कुठली ऍक्शन, काही कालांतराने जेव्हा कुठलं टर्म, काही कालांतराने कुठले कॅरेक्टरिस्टिक जेव्हा रिपीट होतात, त्यालाच आपण काय म्हणतो? पिरियॉडिक असं म्हणतो. ठीक आहे. आणि टेबलचा अर्थ काय होतो? द अरेंजमेंट विच इज मेड बाय युझिंग रोज अँड कॉलम्स. अशी अरेंजमेंट ज्याच्यामध्ये आपण काय यूज करतो? सर्टन अमाऊंट मध्ये रोज यूज करतो आणि सर्टन अमाऊंट मध्ये कॉलम यूज करतो. ठीक आहे, तर त्या अरेंजमेंटला काय म्हणतो आपण? टेबल असं म्हणतो. समजलं? तर तुम्ही पण इथे बघू शकता, तुम्हाला काही रोज दिसतील इथे आणि काही तुम्हाला कॉलम्स दिसतील. ठीक आहे, आणि या सगळ्यांच्या अरेंजमेंटने जो काही पिक्चर फॉर्म झालेला आहे, त्या पिक्चरला आपण काय म्हणतो? पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, एक तर त्याचा गुणधर्म सांगणारा शब्द आहे आणि एक त्याचा लुक, त्याचं प्रेझेंटेशन कसं आहे तो सांगणारा शब्द आहे. याच्यावरूनच पिरियॉडिक टेबल हा नाव किंवा हे कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. समजलं का? मिनिंग समजला पिरियॉडिक टेबलचा? इट इज अ अरेंजमेंट ऑफ एलिमेंट. मिनिंग काय लिहाल मग? अरेंजमेंट ऑफ नोन elements according to their periodic characteristics which are arranged in a tabular form is called as periodic table. समजलं एवढं? कशाला म्हणणार आपण पिरियॉडिक टेबल? अशी अरेंजमेंट ज्याच्यामध्ये एलिमेंट्सला आपण अरेंज करताना पिरियॉडिक कॅरेक्टरिस्टिक्स बघून टेबल फॉर्म मध्ये अरेंज केलेला आहे, अशाला आपण काय म्हणणार? पिरियॉडिक टेबल असं म्हणणार. ठीक आहे, सध्याच लिहू नका, पहिले इकडे कॉन्सन्ट्रेट करा. याचे फोटोज ग्रुपला येऊन जातील, तिथून तुम्ही नोट्स कलेक्ट करू शकता. ठीक आहे, दुसरं दिलेली आहे गोष्ट, याची हिस्ट्री काय? साधारणची गोष्ट आहे. कुठल्याही गोष्टी मागे काय असते? त्याचा इतिहास असतो. तुमच्या जन्मामागे पण तुमचा इतिहास आहे ना.
मी जर विचारलं राईट नाउ यू आर इन 8th स्टँडर्ड, सम आर इन 9th क्लास अँड सम आर इन 10th क्लास. प्रत्येकाचं काय आहे, स्वतःची हिस्ट्री आहे आपापल्या क्लासेसची, आपापल्या प्रोग्रेसची. अगोदरचा कोणाचा परफॉर्मन्स खूप छान असेल, आता तो डाऊन होत चाललेला आहे. कोणाचा परफॉर्मन्स खूप चांगला नसेल, तो आता हळूहळू दिवसांदिवस इम्प्रूव्ह होत आहे. दोन्ही कंडिशन्स आपल्याला बघायला मिळतात. तसंच पिरियॉडिक टेबलच्या इन्व्हेन्शन मागे पण काय आहे, त्याची हिस्ट्री आहे. खूप बऱ्याच सायंटिस्ट लोकांनी का बरं पिरियॉडिक टेबल जन्माला घातला, त्याच्या मागचा हेतू काय होता आणि जन्माला घालताना त्यांना काय काय अडचणी गेल्या, त्या आपल्याला आता हिस्ट्री ऑफ पिरियॉडिक टेबल ह्या टॉपिक मध्ये शिकणे. समजलं? हा, तर काल जसं सांगितलं होतं मी, सिक्वेन्स कोणती, सब ॲटॉमिक पार्टिकल्स, कोणते कोणते, बाउंड्रीवरती फिरणारे इलेक्ट्रॉन्स, सेंटर मध्ये असणारे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, या 3 एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणतो. काय म्हणतो आपण, सब ॲटॉमिक पार्टिकल्स. पॉझिटिव्ह असणारा प्रोटॉन, निगेटिव्ह असणारा इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रल असणारा न्यूट्रॉन. NUTRON, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. आला एवढं लक्षात? ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण, सब ॲटॉमिक पार्टिकल. हे एकत्र येऊन काय बनवतात, एक ॲटम बनवतात. ॲटम एकत्र येऊन काय बनवतात, एक एलिमेंट बनवतात. असे बरेचसे एलिमेंट एकत्र येऊन काय बनवतात, कंपाऊंड बनवतात. आणि असे बरेचसे कंपाऊंड एकत्र येऊन काय बनवतात, मटेरियल बनवतात. समजलं? सो दिस इज द जर्नी फ्रॉम सब ॲटॉमिक पार्टिकल टू द मटेरियल वी यूज्ड इन अवर डेली लाईफ. मग तो कापड असो, चेअर असो, प्लास्टिकने बनलेली चेअर असो, पेपर असो, किंवा मग दुसरं कुठलंही मटेरियल असो, हे सगळे मटेरियल बनण्यामागे काय आहे, त्याची हिस्ट्री आहे. त्याचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, त्यांचे पार्टिकल्स आहेत, त्यांचे एलिमेंट्स आहेत, त्यांचा बनणारा कंपाऊंड आहे, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ते मटेरियल आहे. आलं लक्षात? हा, तर याच्यामध्ये पिरियॉडिक टेबल कोणत्या टर्मशी रिलेटेड आहे, एलिमेंट टर्मशी. ठीक आहे. मग एलिमेंट म्हणजे काय, काल सांगितलं होतं, आपण डिस्कस केलं होतं. एलिमेंट म्हणजे काय, तुम्हाला एक टिप, माझ्या लेक्चर मधला एक एक शब्द, स्पेशली सायन्स मधला एक एक शब्द हा कान उघडे ठेवून आणि डोकं इथे थाऱ्यावर ठेवून ऐकायचा. कारण एक जरी शब्द मिस झाला तर समोरचं पूर्णच टॉपिक काय होतो, स्किप होतो. ठीक आहे. जसं पिरियॉडिक टेबल मधला पिरियॉडिक शब्दाचा अर्थ नाही समजला आणि टेबल शब्दाचा अर्थ नाही समजला, तर आयुष्यभर तुम्हाला तो पिरियॉडिक टेबल जरी पाठ असेल तरी त्याचे गुणधर्म तुम्ही सांगू शकणार नाही. त्याच्या नावात, सायन्स जर खरं बघायला गेलं ना, त्याच्या नावामध्येच त्याचा मिनिंग लपलेला असतो. ठीक आहे. सायन्सच्या डेफिनेशन रट्टा मारायच्या नसतात. सायन्स मध्ये कुठल्या गोष्टीचं रट्टाफिकेशन करायचं नसतं. सायन्स समजून घ्यायचं असतं. मग काय समजायचं, शब्दामागे लपलेला अर्थ. जर तुम्हाला शब्दामागे लपलेला अर्थ जर समजला तर तुम्हाला ऑटोमॅटिक त्याची डेफिनेशन स्वतःची बनवता येते. आणि जर तुम्हाला त्याचा अर्थच नाही समजला तर तुम्ही डेफिनेशन बनवू शकत नाहीत. तुम्हाला साधासा शब्द देते, हा सगळ्यांनी ऐकलेला आहे हा शब्द, फोटोसिंथेसिस. ठीक आहे. आता याचा अर्थ कोण सांगेल बरं, तुमच्या शब्दात सांगा, तुम्हाला जो अर्थ कळतो तो. आपण फ्रेशर्सला थोडा चान्स देऊ, त्यांना सुद्धा कम्युनिकेट करायला चान्स देऊ. आपणच आपले बडबडतोय, त्यांना वाटायचं किती तुर्रम खान लोक ट्युशन मध्ये आहेत. असं काहीच नाही आहे. यांना पण असं झोडू आणलाय जागेवर. ऐकलाय का शब्द फोटोसिंथेसिस? नवीन जे काही 4 जण आहेत त्यांनी ऐकलाय का शब्द? हा, मग काय म्हणजे काय आठवतं त्याच्यातलं? एक जरी शब्द आठवत असेल किंवा छोटीशी जरी डेफिनेशन आठवत असेल, एक शब्द जरी आठवत असेल याच्याशी निगडीत, तेवढं सांगा मला. ग्रीन पिगमेंट आठवतोय, बरं अजून? जुने, तुम्हाला चान्स.
बर, ठीक आहे. तिने सांगितल्याप्रमाणे फोटो ह्या शब्दामध्येच याची डेफिनेशन लपलेली आहे. ठीक आहे. फोटोचा अर्थ होतो सोर्स ऑफ लाईट, सोर्स ऑफ लाईट. आणि सिंथेसिसचा अर्थ होतो टू मेक और टू प्रिपेअर. ठीक आहे. मग ही काय आहे? प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये काय करतो? वी यूज टू प्रिपेअर. काय प्रिपेअर करतो? फूड. काय प्रिपेअर करतो? फूड विथ द हेल्प ऑफ लाईट एनर्जी. आणि ह्या लाईट एनर्जीला मग आपण कशामध्ये कन्वर्ट करतो? केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, है ना. फोटोसिंथेसिसची डेफिनेशन तीच आहे. इट इज अ प्रोसेस परफॉर्म्ड बाय द प्लांट in which green plant convert the sunlight energy into the chemical energy to form their own food is called as photosynthesis. मग जोपर्यंत फोटो शब्दाचा अर्थ नाही आठवत आणि सिंथेसिस शब्दाचा अर्थ नाही आठवत, कितीही मातापच्ची केली आणि कितीही म्हटलं अरे अरे आपण शिकलोय, आठव थोडस, तुम्हाला आठवणार नाही. पण जर तुम्हाला एवढं जरी लक्षात असेल की हा फोटो म्हणजे लाईट होतो आणि सिंथेसिस म्हणजे तयार करणे होतं, तर याच्यावरून तुम्हाला पूर्ण डेफिनेशनची क्लिक लागते की ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण तयार करतो काय? अन्न. कशाच्या मदतीने? सनलाईटच्या मदतीने. समजलं का? म्हणून इच अँड एव्हरी वर्ड सायन्स मध्ये जे पण शब्द असतात ते शब्द कान नाक डोळे उघडून मस्तकात जाऊ द्यायचे. जोपर्यंत ते जाणार नाही तोपर्यंत ते लिहायला जमणार नाही. स्टडीचा रूल आहे. हा स्टडीचा रूल आहे. समजलं का? हे एकामेकांशी इंटरलिंक्ड आहे. जे बघाल तेच लिहू शकाल, जे ऐकाल तेच बोलू शकाल. ठीक आहे. आपण आपली भाषा, लहानपणीची भाषा, आई मला मम्मम हवं, जे पहिले जे शब्द शिकलो, आई बाबा आजी आजोबा, हे जे काही शब्द शिकलो ना ते आपण याच टेक्निकनी शिकलोय. समजलं का? समोरचा काय बोलतो, शाळेची प्रेयर कधी आठवते का? डायरी काढून बसलोय आपण, रात्रभर शाळेची प्रेयर पाठ केली आहे, कधी आठवते का? नाही. सरळ लाईनीत उभं करून देतात आणि म्हणारे सुरुवातीला भारत माता की जय, फक्त एवढंच म्हणता येते 1 वर्ष. मग हळूहळू समजतं काय जनगण मन असं काहीतरी आहे. मग त्याच्यामध्ये त्याला जे शब्द वाटेल तो आपल्या मनाने त्याचे प्रोनाउन्सिएशन काय करतो? लावतो ना. मग ती टेक्निक कोणती आहे? इयर टू माउथ कनेक्शन आहे. आणि तसंच आईज टू हँड कनेक्शन आहे. जर तुमचं म्हणणं असेल की मला लिहायला जमत नाही, तुम्ही पहिले वाचतच नाही. जितकं जास्त वाचाल डोळे उघडे ठेवून, एक असतं डोळे बंद करून वाचणं, म्हणजे काय समोर दिलेलं आहे ते फटाफट वाचत सुटणं, तसं कराल तर लिहायला कधीच जमणार नाही. यू हॅव टू अंडरस्टँड द मिनिंग बिहाइंड दॅट वर्ड. त्या वर्डच्या मागे असणारा त्याचा अर्थ तुम्हाला समजणे आहे. तो जो समजला त्याचं आकलन करणे आहे आणि ते आकलन झाल्यानंतर त्याची जेव्हा गरज पडेल तेव्हा तो लिहिता पण आला पाहिजे. प्रत्येक वेळी सगळ्याच डेफिनेशन दरवर्षाला पाठ करण्यासारख्या आहेत का? नाहीये. येत आहे का लक्षात? म्हणून जेव्हाचा तेव्हा शब्द काय करायचा? लक्षात ठेवून घ्यायचा. मग आपल्यानुसार, आपल्या व्होकॅब्युलरीनुसार, व्होकॅब्युलरी समजते शब्दकोश, आपल्या शब्दकोशानुसार आपण त्याची सिंपल, हार्ड, ट्रिकी अशी डेफिनेशन तयार करायची असते. समजलं? तर आता सगळ्यात शेवटचा शब्द म्हणजे लास्ट टाइम सांगत आहे मी एलिमेंटचा अर्थ. त्याच्यानंतर कोणीही चुकवायचं नाही एलिमेंट शब्दाचा अर्थ. एलिमेंट म्हणजे काय? नॅचरली ऑकरिंग materials in their raw form. नॅचरली सापडणारे मटेरियल्स ते पण त्यांच्या ओरिजिनल स्वरूपात. रॉ स्वरूप म्हणजे कच्चं ओरिजिनल असं स्वरूप. ठीक आहे. त्यांच्यामध्ये कुठलीच पॉलिशिंग केलेली नाहीये, त्यांच्यामध्ये कुठलंच प्युरिफिकेशन काही केलेलं नाहीये. अशा कंडिशन मध्ये त्या मटेरियलला आपण काय म्हणतो? एलिमेंट असं म्हणतो. समजलं का? 10th क्लास जे असाल त्याच्यातही स्टेट बोर्ड वाले जे असाल ते
लक्ष देऊन लक्षात ठेवा, तुम्हाला मेटलर्जी नावाचा चॅप्टर आहे. तुमच्या इंडेक्स मध्ये बघून घ्या, पेपर 1 मध्ये मेटलर्जी नावाचा चॅप्टर आहे. तो पूर्ण ह्या शब्दाच्या अवतीभोवती फिरत आहे. वेगवेगळे एलिमेंट आणि त्यांना खदानीपासून काढण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स त्या शिकायच्या तुम्हाला. कशामध्ये? मेटलर्जी चॅप्टर मध्ये. पुढे जाऊन मेटलर्जी नावाची फील्ड पण आहे. हे खूप जणांना माहिती नसतं. आपल्याला वाटतं की इंजिनिअरिंग म्हटलं की त्याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि कम्प्युटर हेच खूप ठळक फील्ड्स आहेत, पण तसं नाही आहे. मेटलर्जी नावाची पण फील्ड आहे आणि त्याच्यावरतीच काय चालतात, चंद्रपूरमध्ये, कोराडीमध्ये किंवा पारसमध्ये असणाऱ्या खदानी चालतात. WCL, वेस्टर्न कोल लिमिटेड, ऐकलंय? त्याच्या कोल माइन्स आहेत, त्यांच्या मागचं जे टेक्निक आहे ते कोणतं आहे? मेटलर्जी टेक्निक. आणि ते पूर्ण प्रिन्सिपल कशावरती काम करतं? नेचर ऑफ एलिमेंट, एक्सट्रॅक्शन ऑफ एलिमेंट, प्युरिफिकेशन ऑफ एलिमेंट आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ एलिमेंट. एलिमेंट ओळखणे, त्याचं आयडेंटिफिकेशन करणे त्या एरियामध्ये, मग तिथे त्याची खदान खोदणे, त्या खदानीतून तो एलिमेंट बाहेर काढणे, त्याच्यामधल्या धूळ मातीपासून त्याला वेगळं करणे आणि मग त्याला प्युरिफाय करून फॅक्टरीजमध्ये सप्लाय करणे. ह्या पूर्ण गणितामागे कोण आहे? एलिमेंट. समजला? पक्का? एलिमेंट शब्दाचा अर्थ म्हणजे काय? नॅचरली ऑकरिंग मटेरियल्स इन देअर रॉ फॉर्म्स आर टर्म्ड ॲज द एलिमेंट. ठीक आहे. मग आता हे एलिमेंट जे आहे टोटल किती आहेत? इथे जर तुम्ही नंबर बघायला गेले तर किती आहेत? तुमच्या पिरियडिक टेबल मध्ये बघाल तर आजच्या तारखेमध्ये 118 एलिमेंट्स आपल्याला माहिती आहे आणि निसर्गावरती 118 एलिमेंट्सच प्रेझेंट आहे. समजलं? पण हे 118 एलिमेंट्स एका दमात जन्माला आले का? नाही. कधी कोणी आलं, कधी कोणी आलं, कधी काय म्हणतात एक साथ 2-2 एलिमेंट्सचं इन्व्हेन्शन झालं. कधी कधी असं वाटलं की आपण आयरन फाइंड आउट केला, पण होता तो निकेल. समजत आहे? म्हणजे आपण अभ्यास करून आपल्याला असं वाटत आहे की तो एलिमेंट कोणता आहे? आयरन एलिमेंट आहे, आणि नंतर माहिती पडलं की नाही यार, हा आयरन नाही आहे, हा कोण आहे? निकेल एलिमेंट आहे. नाव ऐकलंय का निकेल नाव? निकेल नावाचा पण एलिमेंट आहे, माहित आहे? झिंक नावाचा पण एलिमेंट आहे, कोबाल्ट नावाचा पण एलिमेंट आहे, मॅग्नेशियम नावाचा पण एलिमेंट आहे. ऐकल्यात का हे एलिमेंट्स? हा. तर हे सगळे जे आहेत असे किती आहेत? 118. हे एका दमात आयडेंटिफाय झालेत का? नाही. हे जवळपास खूप पुरातन काळापासून वेगवेगळ्या इराज मध्ये वेगवेगळे एलिमेंट्स माहिती होत आलेत. मग तेव्हाचे जे एलिमेंट्स माहित होते त्याच्यानुसार सगळ्यात पहिले जर थ्योरी असेल तर ती कोणती होती? डोबेर्नियर्स ट्रायड्स. डोबेर्नियर सायंटिस्टचं नाव आहे आणि त्यांनी वापरलेली टेक्निक ट्रायड्स नावाची टेक्निक आहे. ट्रायड्स म्हणजे काय? 3-3ची तुकडी. समजलं? त्यांनी काय केलं? नोन एलिमेंट समजतात? त्या काळामध्ये ज्या एलिमेंटचा शोध लागला होता त्याला म्हणतो आपण नोन एलिमेंट्स. ठीक आहे. तर त्या सगळ्यांना त्यांनी काय केलं? 3-3च्या गटामध्ये अरेंज केलं. कसं अरेंज केलं? याचे कॅरेक्टरिस्टिक्स दोघांचे मिळून याच्याशी जोडतात. समजलं? नेक्स्ट, याचे कॅरेक्टरिस्टिक्स ह्या दोघांचे मिळून काय जमतात? याच्यासोबत लिंक होतात. याचे कॅरेक्टरिस्टिक्स दोघांचे मिळून याच्यासोबत काय होतात? लिंक होतात. असं करत करत तेव्हाचे जे नोन एलिमेंट्स होते त्यांना त्यांनी काय केलं? आयडेंटिफाय केलं. समजलं का एवढं? हा. पण ही थ्योरी काय झाली? फेल झाली. कशाच्या नंतर? सोडियम, ज्यालाच आपण Na म्हणतो, सोडियम नावाच्या एलिमेंट समोर ही थ्योरी जाऊच शकली नाही. समजलं का? आहे ना हे डोबेर्नियर्स ट्रायड पहिला. त्याच्यानंतर आलं न्यूलँड्स ऑक्टेव्ह थ्योरी. आता याच्यामध्ये हा सायंटिस्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अजून एलिमेंट्स काय झाले होते? शोध लागले होते. मग यांनी काय केलं? यांच्या काळामध्ये जेवढे एलिमेंट शोधले होते त्यांना काय केलं? 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6
अशा रिदम मध्ये काय केलं, ऑक्टेव्हच्या फॉर्मॅटमध्ये यांना अरेंज केलं. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय करतील, मॅच करतील. 70 to 80% यांची कॅरेक्टरिस्टिक्स कशी राहणार, सिमिलर राहणार. हा मेटल असेल तर हा पण मेटल असेल, हा मेटल असेल तर हा सुद्धा 8 9 10 11 12 13 14 15 हा सुद्धा काय राहील, मेटलच कॅरेक्टरिस्टिक शो करणारा राहील. या थ्योरीला ऑक्टेव्ह थ्योरी म्हणतात. ही थ्योरी फक्त कुठपर्यंत चालली, कॅल्शियम पर्यंत चालली. कॅल्शियमच्या समोर ही पण थ्योरी फ्लॉप झाली. समजलं का, फ्लॉप होण्यामध्ये समजते म्हणजे हे जे रिदम आहे हे मग पुढे पण असेच चालले पाहिजे होते, तर हे पुढे चालू शकले नाही. हे फक्त सोडियम पर्यंत चालू शकले, सोडियम समोर यांची गाडी घसरली. त्याच्यानंतर कॅल्शियम पर्यंत ही थ्योरी चालली, कॅल्शियमच्या समोर ही पण थ्योरी काय झाली, फेल पडली. समजलं. मग त्याच्यानंतर कोण आलं, त्याच्यानंतर कोण आलं, पुस्तकात कोण लिहिलंय, हो ना, हो ना, त्याच्यानंतर कोण आहे ते सांग मला. मेंडलीव्स पिरियोडिक टेबल, द टर्निंग पॉइंट. मेंडलीव्स पिरियोडिक टेबल केमिस्ट्री मधला सगळ्यात टर्निंग पॉइंट मोमेंट जर कोणी असेल की जिथून केमिस्ट्री बदलली बघ. त्याच्या पहिले केमिस्ट्री लोक वेगळ्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायचे आणि शिकायचे, आणि मेंडलीव्हच्या एक्सपेरिमेंट नंतर लोकांचा केमिस्ट्रीकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यूच काय झाला, चेंज झाला. तर तो व्यक्ती कोण, मेंडलीव्ह. पुस्तकामध्ये त्यांचे चित्र दिलेले आहेत, आहे का त्यांचे चित्र, आहे. नेक्स्ट पेज पलटव, पिंक कलरच्या बॉक्समध्ये दिलेला आहे त्यांचा, पिंक ऑरेंज आहे. हा, तर मेंडलीव्हचं जे चित्र आहे ते दिलेलं आहे. ही वॉज द रिव्हॉल्युशनरी पर्सन हु ब्रिंग अ रिव्हॉल्युशनरी चेंज इन द फील्ड ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीच्या जगामध्ये त्यांनी काही असं परिवर्तन केलं की त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा बघण्याचा दृष्टिकोनच काय झाला, बदलला. समजलं का एवढं. द मेंडलीव्स काय म्हणतात, यांनी काय केलं, इन्होंने ये थ्योरी अप्लाई की, फेल हो गए. इन्होंने ये थ्योरी अप्लाई की, फेल हो गए. मतलब दाल जितनी सादी दिख रही है उतनी सादी है नहीं, इसमें लगाया है तड़का. अभी वो तड़का तुमको ढूंढना है की याच्यामध्ये काय नेमकं असं लपलेलं गुपित आहे की जे गुपित एवढे सगळे सायंटिस्ट एवढ्या वर्ष काम करूनही शोधू शकत नाहीये. म्हणून यांनी काय केलं, सरसकट पिरियोडिक टेबल अरेंज करायला घेतलाच नाही. त्यांनी काय केलं, एक एक एलिमेंट, तेव्हाचा जो नोन एलिमेंट होता तो घेतला, त्याचं पूर्ण कुंडली तयार केली त्याची. कशी, फिजिकल प्रॉपर्टी, काल आपण बघितल्या. ठीक आहे, 7 फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या असतात, हे 7 प्रॉपर्टीज असतात. H फॉर हार्डनेस, L फॉर लस्चर, M आणि मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, GB मीन्स गुड अँड बॅड कंडक्टर. ठीक आहे, ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सोनोरिटी, मेलिएबिलिटी, अँड डक्टिलिटी. हे 7 प्रॉपर्टीजला काय म्हणतो आपण, फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, ह्या प्रत्येक एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय केल्या, कुंडलीनुसार वेगवेगळ्या काढल्या. त्याच्यानंतर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण लिहून काढल्या. केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या, कोणाकोणासोबत रिएक्शन चेक करतो आपण, H2O पाण्यासोबत रिएक्शन चेक करतो. नंतर काल झोपलो ते का रे लेक्चर मध्ये, ऑक्सिजन. नंतर पाणी, ऑक्सिजन, ऍसिड आणि बेस.
यांच्यासोबत तो एलिमेंट कसा रिॲक्ट करतो हे आपण बघतो. कोणत्या याच्यात बघा, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज जे पण शिकाल त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी म्हटली की हे 7 येतात आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हटली की हे 4 येतात. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तो एलिमेंट पाण्यासोबत कसं रिॲक्शन शो करतो, तो एलिमेंट ऑक्सिजन सोबत कसं रिॲक्शन शो करतो, एखाद्या ऍसिड सोबत कसं रिॲक्शन शो करतो आणि एखाद्या बेस सोबत कसं रिॲक्शन शो करतो हे शोधून काढणे म्हणजेच त्याचा कोणत्या प्रॉपर्टी स्टडी करणे, केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करणे. त्याच्यानंतर त्यांनी काय बघितलं, ऍटॉमिक नंबर आणि सगळ्यात शेवटी काढलं ऍटॉमिक मास नंबर. आता जे काल अब्सेंट होते त्यांना आज पछतावा होईल की कालचं लेक्चर लय महत्वाचं होतं जे आपण काय केलं, मिस केलं. म्हणून माझं म्हणणं आहे सायन्सचं एकही लेक्चर मिस करू नका. सायन्सचं एक जरी लेक्चर मिस केलं तर नेक्स्ट दिवशीची लिंक काय होते, तुटते. ठीक आहे. आज ज्यांनी हे कालच्या लेक्चर मध्ये सांगितलंय, फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, आपण केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या, ऍटॉमिक नंबर कशाला म्हणतात, ऍटॉमिक मास नंबर कशाला म्हणतात, ह्या 4 गोष्टी मी शिकवल्या होत्या. का, कारण मला माहिती होतं आज याचं काम आहे आणि आज जर मी ह्या गोष्टी परत सांगत बसली तर टाइम वेस्ट होईल. समजलं का? म्हणून कुठलंही लेक्चर मिस करू नका. प्रत्येक लेक्चर हे दुसऱ्या लेक्चर वरती काय असतं, डिपेंडंट असतं, इंटरलिंक्ड असतं. समजलं? म्हणून चुकूनही चूक करायची नाही. कोणती, लेक्चर्स मिस करायचे. स्पेशली सायन्सचे लेक्चर चुकूनही मिस करू नका. 1 दिवसाचं लेक्चर म्हणजे जवळपास 2 पेजचा टॉपिक डोक्याच्या वरून जाणे. आलंय लक्षात? तुम्ही जर तुमच्या घरी जाऊन जर हे रेफर केलं असेल तर कुठे ना कुठे तुम्हाला ह्या गोष्टी हेडिंग मध्ये दिसल्या असेल. बघितलं होतं का काल घरी जाऊन? मेटल नॉन मेटल चॅप्टर आहे, ऍसिड बेस चॅप्टर आहे, इंडेक्सेस नाही बघितला अजून. आज शांत डोक्याने घरी जा आणि हे जेवढे पण आहेत ना याच्यातले कुठलं तरी नाव आपल्या टेक्स्टबुक मध्ये येतं का, कोणत्या तरी चॅप्टर मध्ये येतं का ते बघा. ऍटॉमिक नंबर तरी येणार, ऍटॉमिक मास नंबर तरी येणार, मॉलिक्युल्स तरी शब्द येणार, कंपाऊंड तरी शब्द येणार, एलिमेंट्स तरी शब्द येणार, ऍटम तरी शब्द येणार, सब ऍटॉमिक पार्टिकल. जेवढं पण बोर्डवरती लिहिल्या जात आहे ना त्याच्यातला कुठला ना कुठला शब्द कोणाच्या ना कोणाच्या टेक्स्टबुक मध्ये येणार आहे, म्हणजे येणारच आहे. का? कारण हे बेसिक्स ऑफ सायन्स सगळं. त्याच्याशिवाय सायन्स हा सब्जेक्ट स्टँडच करू शकत नाहीत. समजलं ना? घर बांधताना सगळ्यात पहिले त्याची नीव बांधतात. ठीक आहे. तर तसंच आपल्याला पूर्ण जर सायन्स सब्जेक्ट जर चालू करायचं असेल तर त्याच्या पहिले त्याचं काय करावं लागेल, त्याची नीव बांधावी लागेल. तर हे आठवडाभर 10 दिवस सगळ्यात पहिले काय काम चालतं, नीव बांधायचं काम चालतं. आणि तुम्ही म्हणाल अरे सॉरी टीचर आम्ही विटाच नाही आणल्या, म्हणजे 1 दिवसचं लेक्चर आम्ही मिस केला. सॉरी टीचर आम्ही ना रेती आणायचंच विसरलो. इज इट पॉसिबल ते नीव बांधलं जाईल? नाही. आणि तुम्ही विचार करा, जर तुम्ही म्हटलं टीचर आज नाही आणत, आज तुम्ही काय करा, सिमेंट आणि विटा लावून बांधून घ्या, उद्या आम्ही रेती आणतो. म्हणजे आजचं लेक्चर तुम्ही कंटिन्यू करून घ्या. आय विल कंटिन्यू फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स. विल इट बी पॉसिबल? तर फाउंडेशन पक्का बनेल का? नाही बनणार. म्हणून चुकूनही चूक करू नका आणि लेक्चर्स मिस करू नका. आज मी रिपीट करते, याच्यानंतर मी रिपीट करणार नाही. ऍटॉमिक नंबर कशाला म्हणतो? काल प्रेझेंट होते, जे प्रेझेंट होतं तेच सांगा, जे प्रेझेंट नव्हतं ते सांगूच नका, कारण मला माहिती आहे ते तुम्हाला जमणार असेल. एलेक्स, एटॉमिक नंबर मतलब तेरे को है भाई, तू ऐसा मत सोच कि अपने को है नहीं. ऍटॉमिक नंबर कशाला म्हणतात? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत? 6. तर हे 6 काय झाले, या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर झाला. ठीक आहे. जसं इथे फर्स्ट नंबर दिलेला आहे तुमच्या पिरियडिक टेबल मध्ये, तुम्ही बघू शकता हायड्रोजनला फर्स्ट नंबर दिलेला आहे.
म्हणजे त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? एकच. तिकडे हेलियम आहे, त्याला 2 नंबर दिलेला आहे, म्हणजे त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे? 2च इलेक्ट्रॉन्स आहे. असं करता इथे याच्याकडे 3, याच्याकडे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं करत करत सगळ्यात शेवटचा 118 इलेक्ट्रॉन्स घेऊन फिरणारा ओजी आहे. समजलं का? 118 इलेक्ट्रॉन्स घेऊन फिरणारा सगळ्यात लास्ट एलिमेंट आहे. आणि सगळ्यात पहिला एलिमेंट किती इलेक्ट्रॉन्स घेऊन फिरणार आहे? 1 इलेक्ट्रॉन्स घेऊन फिरणार आहे. वो उसी में के है, ये झोन में के है, बताते मैं. समजलं का एवढं? ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यालाच आपण काय म्हणू? ऍटॉमिक नंबर. आणि सगळ्यात लास्ट येईल ऍटॉमिक मास नंबर. एटॉमिक मास नंबर म्हणजे काय? मास मतलब उसका वजन, उसका किसी भी चीज का वजन कहाँ पे रहता है? उसके सेंटर में रहता है. तर सेंटर मध्ये 2 एलिमेंट्स असतात. कोण? पॉझिटिव्ह प्रोटॉन आणि न्यूट्रल असा न्यूट्रॉन. माहिती आहे का ही गोष्ट? इलेक्ट्रॉन नेहमी काय करत राहतात? ऑर्बिटमध्ये, शेलमध्ये, सब शेलमध्ये फिरत राहतात. आणि सेंटरमध्ये कोण बसलेले असतात? न्यूक्लियस मध्ये कोण बसलेले असतात? पॉझिटिव्ह असे प्रोटॉन आणि न्यूट्रल असे न्यूट्रॉन. ठीक आहे. तर किती नंबर ऑफ प्रोटॉन आणि किती नंबर्स ऑफ न्यूट्रॉन आहे यांचं ऍडिशन करून आपल्याला नेहमी काय मिळत असते? यांचं ऍटॉमिक मास नंबर मिळत असते. तर काय लिहाल? टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन गिव्स अस ऍटॉमिक मास नंबर. समजलं? मेंडलिव्हनी काय केलं? प्रत्येक एलिमेंटला घेतलं, प्रत्येक एलिमेंटची फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, त्याचा ऍटॉमिक नंबर आणि त्याचा ऍटॉमिक मास नंबर असं सगळं काय केलं? जेवढे पण नोन एलिमेंट्स होते, जवळपास 58 नोन एलिमेंट्स होते तेव्हा, त्या सगळ्यांचं काय केलं? पहिले कुंडली काढली. ठीक आहे. आणि कुंडली काढल्यानंतर त्यांनी लक्षात घेतलं की यांना फिजिकल प्रॉपर्टीनुसार लावलं तर चालेल का? तसं लक्षात आलं की 58 पैकी जवळपास 32 एलिमेंट्स काय शो करतात? सिमिलरच फिजिकल प्रॉपर्टी शो करतात. मग 32 एलिमेंट्स किंवा 30 एलिमेंट जर सिमिलर प्रॉपर्टी शो करत असेल तर मग दुसरा काहीतरी पॅरामीटर ठेवावं लागेल ना त्यांना डिफरन्शिएट करण्यासाठी. मग त्यांनी केमिकल प्रॉपर्टीज बघितली, त्याच्यातही त्यांना लक्षात आलं की हे ज्यादा की मेजॉरिटी वालाच काम आहे, कम की मेजॉरिटी इसमें हेच नाही. मग त्यांना लक्षात आलं की नाही, ऍटॉमिक नंबर असा कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या भरोशावर जर मी अरेंज केलं तर सगळे एलिमेंट्स काय होतील? एका सिक्वेन्सनी लागतील. आणि जे तेव्हाचे अननोन होते तर त्यांनी त्यांच्यासाठी काय केलं? मग रिकाम्या जागा सोडून दिल्यात. जो असा दिसतोय ना पिरियोडिक टेबल, असा जो पिरियोडिक टेबल दिसतोय त्याच्यामध्ये सपोज हा माहिती आहे, हा पण माहिती आहे, हा पण माहिती आहे, हा सुद्धा माहिती आहे, हा नाही माहित, हा माहिती आहे, हा नाही माहित, हा नाही माहित, हा नाही माहित, हा माहिती आहे. असं करत करत जे जे अब्सेंट होते, अननोन एलिमेंट होते, त्यांच्या जमान्यापर्यंत जे एलिमेंट्स अजून शोध काही लागला नव्हता अशांना त्यांनी काय केलं? त्यांच्यासाठी रिकाम्या जागा सोडून ठेवला की येणाऱ्या पुढले जे सायंटिस्ट आहे तुम्ही या, तुम्ही इन्व्हेन्शन लावा, तुमच्यासाठी पिरियोडिक टेबल अरेंज करून दिलेलं आहे, त्याचं पूर्ण कुंडली काढा, कुंडलीनुसार त्याचा ऍटॉमिक नंबर जो निघेल त्या ऍटॉमिक नंबरच्या पोझिशनवरती तुम्ही त्याला काय करा? लोकेट करून ठेवून द्या. एवढं काम कोणी केलं? मेंडलिव्हनी करून दिलं. समजलं? टेक्स्टबुक आहे का 10th वाली? दाखव. हा टेबल तुम्हाला असा दिसतो, जो कोणी डिझाईन केला होता मेंडलिव्हनी डिझाईन केला होता. हा असा पिरियोडिक टेबल. याच्यामध्ये हायड्रोजन दिसतोय, लिथियम दिसतोय, बेरिलियम दिसतोय, हेलियमची जागाच नाहीये. का? कारण तेव्हा हेलियमचा शोधच लागलेला नव्हता. मग हेलियम साठी काय केली आहे? रिकामी जागा सोडून दिलेली आहे. ठीक आहे. मग तसंच इकडे जे अननोन दिसत आहे, रिकाम्या जागा रिकाम्या जागा रिकाम्या जागा करून दिसलेले जे दिसत आहे तेवढे एलिमेंट्स त्या जमान्यामध्ये काय होते? अननोन होते. फक्त जेवढे नोन एलिमेंट्स होते फक्त तेवढ्यांनाच त्यांनी काय केलं? त्यांच्या ऍटॉमिक नंबरच्या भरोशावरती अरेंज केलं आणि बाकी सगळ्यांसाठी काय करून ठेवलं? रिकाम्या जागा तयार करून ठेवल्या. आलंय लक्षात?
मग हे झाले मेंडेलिव्ह. पण ते म्हणते ना, बनी जिंदगी में कितना भी पाना चाहो कुछ ना कुछ तो छूटता ही है. ऐकला का डायलॉग? नसेल पिक्चर बघितला तर रील्स मध्ये तरी हा डायलॉग खूप चालत आहे, है ना? कोणी कोणाला म्हटलेलं आहे नाही माहिती? दीपिका पडुकोन रणबीर कपूरला म्हटलेला आहे हा डायलॉग, ते त्यांच्या मूवीज मध्ये. आणि त्या मूवीज मध्ये त्यांचं म्हणणं काय आहे? त्याचं म्हणणं असतं की मला आयुष्यामध्ये सगळंच काही अचीव्ह करायचं आहे आणि कुठलीच गोष्ट गमवायची नाहीये. कोणाचं म्हणणं होतं? त्याच्यातला जो हिरो आहे त्याचं म्हणणं होतं. मग त्याला समजवता तो एका मोमेंटला काय होऊन जातो? डिप्रेस होऊन जातो. मग त्याला त्याची जी को ऍक्टर असते ती सांगते, अरे टेन्शन नको घेऊ, आयुष्यामध्ये तू किती ठरवशील की मला सगळ्याच गोष्टी अचीव्ह करायच्या आहे, कोणी ना कोणी रुसणार आहे आणि कोणी ना कोणी फुगणार आहे. आपल्यासोबतही असं होतं ना, आपण पण एखाद्या दिवशी असंच कोपऱ्यात जाऊन रडतो ना, झाल्यावर मी किती मेहनत करते, पण ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी घरचे मला रागवल्याशिवाय काही राहत नाही. त्यांना वाटते की अजूनच कमीच आहे. एखादा 90 आणत असेल त्याला पण त्याचं घरचे पण तेच म्हणतात, काय फक्त 90 आणले? 99 आणायला पाहिजे होते, कुठल्या गोष्टीची कमतरता आहे तुम्हाला? आणि ज्यांनी 99 आणले त्याला काय म्हणताय? बापू 1% काय कमी ठेवली होती आम्ही, अजून 1% पण नाही आणू शकला. येतं लक्षात? म्हणजे जो 99 आणताय तो पण अनसॅटिस्फाईड आहे, जो 90 आणतोय तोही अनसॅटिस्फाईड आहे. 45 आले तर मग विचारच सोडून द्या. लाता, बेल्ट, पट्टे, शिव्या हेच आपल्या नशिबी आहे. हे काय करायचंय? कन्सिडर करून चालायचंय. समजलं का? तसंच काय झालं मेंडेलिव्ह सोबत पण झालं. एवढं सगळं करून, एवढं सगळं सायन्स फील्डला देऊनही लोकांनी काय म्हटलं? सॉरी मेंडेलिव्ह, बट तुम्हारी भी थ्योरी क्या है? फेल है. का बरं फेल? कारण त्याचे काही ड्रॉबॅक्स होते. तो जेव्हा कॉन्फरन्समध्ये कुठली पण थ्योरी कशी कन्फर्म होते, सायंटिस्ट लोकांचं पूर्ण पॅनल बसतं. पॅनल समजते? 50-60 असे सायंटिस्ट लोक जे एक्सपर्ट मधले एक्सपर्ट असतात हे सगळे बसतात आणि तुम्हाला काय करावं लागतं? त्यांच्यासमोर तुमचं प्रेझेंटेशन द्यावं लागते. आणि ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर प्रत्येक सायंटिस्ट आपापल्या लॉजिकनुसार तुम्हाला काय करेल? क्रॉस क्वेश्चनिंग करेल. आणि तुम्हाला तुमच्याकडे त्या प्रश्नांचं काय पाहिजे? रिझन सकट आन्सर पाहिजे. आन्सर असेल तर तुमची थ्योरी काय होते? पास होते. आणि जर तुम्ही आन्सर देऊ शकले नाही तर तुमची थ्योरी काय होते? फेल होते. तसंच काहीचं कोणासोबत झालं? मेंडेलिव्ह सोबत झालं. मेंडेलिव्ह गेले, मेंडेलिव्हनी सांगितलं की बाबा मी असं पद्धतीने प्रोसेस केली आणि अशा पद्धतीने नोन एलिमेंट्सला काय केलं? अरेंज केलं. पण तरी पण सायंटिस्ट लोक म्हटले की सॉरी मेंडेलिव्ह, वी कांट गिव्ह यू द प्रपोजल. आम्ही तुला क्रेडिट नाही देऊ शकत. का बरं? कारण तो हायड्रोजनची पोझिशन नाही सांगू शकलाय. पिरियडिक टेबल मध्ये हायड्रोजनला कुठे ठेवायचं? का? कारण हायड्रोजन होता 2 मोही कॅरेक्टर्स, है ना? तो त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन होता, तर तो कशासारखा वागायला पाहिजे होता? फर्स्ट कॉलम नुसार वागायला पाहिजे होता. ठीक आहे. पण निसर्गामध्ये हायड्रोजन नेहमी कसा भेटतो? त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म मध्येच भेटतो. कधीच हायड्रोजन कधीच एकटा फ्री कधीच राहत नाही. हा नेहमी काय राहतो? हायड्रोजन, 2 हायड्रोजन एकत्रच फिरतात नेहमी. सिंगल हायड्रोजन कधीच एकत्र निसर्गामध्ये बघायला मिळत नाहीत. मग ही कॅरेक्टरिस्टिक्स कोणाची आहे? तर इथे जो हॅलोजन ग्रुप आहे, फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन, अस्टस्टाइन आणि टीएस, हे जे एलिमेंट्स आहे यांची कॅरेक्टरिस्टिक आहे. मग आता याला इथे ठेवायचं की याला 17 ग्रुप मध्ये ठेवायचं? या प्रश्नाचं जस्टिफिकेशन कोण देऊ शकले नाही? मेंडेलिव्ह देऊ शकले नाहीत. निसर्गामध्ये एक एलिमेंट असेल तर त्याचे काय सापडतात? आयसोटोप्स पण सापडतात. शब्द ऐकलेला आहे? आयसोटोप्स, आयसोमर्स, आयसोबार्स. नाही ऐकलंय? की ज्याच्यामध्ये काय असतात? त्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असतो. एलिमेंट आहे याचा ऍटॉमिक नंबर सेम आहे, पण ऍटॉमिक मास नंबर हा काय आहे? डिफरंट आहे. ठीक आहे. म्हणजे हा पण कार्बन ऐकलं असेल ना, कार्बन कार्बन. मग एक आहे इथे 6, हा 12 असतो, हा 14 असतो.
ठीक आहे, तर याला म्हणतो आपण आयसोटोप्स. मग कार्बन 12 ला तर तू ठेवून दिलं राजा, कार्बन 14 ला कुठे ठेवशील? या प्रश्नाचं उत्तर मेंडलीव देऊ शकले नाहीत. पहिलं काय, हायड्रोजनची पोझिशन सांगू नाही शकले. दुसरं काय, आयसोटोप्सची अरेंजमेंट सांगू नाही शकले. नंतर काय, आयरन, निकेल आणि कोबाल्ट हे तीनही एकाच माळ्यातले मणी आहे, तर यांची सिक्वेन्स ठरवू नाही शकले. आयरनला Fe लिहितात, माहित आहे, फेरस. आयरनला काय लिहितात? फेरस, Fe. तर यांची जी अरेंजमेंट आहे, पहिले कोण राहणार? पहिले आयरन, मग निकेल, मग कोबाल्ट, की पहिले निकेल मग आयरन मग कोबाल्ट. यांची अरेंजमेंट तो सांगू शकला नाही. का बरं? कारण तिघांची पण फिजिकल प्रॉपर्टी, तिघांची पण केमिकल प्रॉपर्टी ही काय आहे? 95% सेम आहे. तर तुमच्या समोर जर मी 2 सॅम्पल ठेवले आणि तुम्हाला म्हटलं मला निकेल आणि आयरन हे वेगळं करून दाखवा, तुम्ही करूच नाही शकत. तुम्ही डोकं लावाल, टीचर काय सांगता का, आमच्याकडे टेक्निक आहे, आम्ही मॅग्नेट आणू, आयरन वरती स्प्रे ठेवू, जो आयरन पार्टिकल असेल तो काय होईल? स्टिक होऊन जाईल. हाई मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतो, हाई मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतो, हाई मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतो. तर जसं तुम्ही त्याच्यावरती आयरन ठेवाल तर जो आयरन पार्टिकल असेल ते पण मॅग्नेटला स्टिक होतील, जे निकेल असतील ते पण स्टिक होतील, जे कोबाल्ट असतील ते पण स्टिक होईल. आता बोला. म्हणूनच या गोष्टीचं पण जस्टिफिकेशन कोण देऊ शकले नाही? मेंडलीव देऊ शकले नाही. या 3 चुकांमुळे मेंडलीवची थेoरी काय झाली? फेल. समजलं? मग चॅप्टर मधले आले हिरो. दुसरा मोबाईल रिकामा आहे का? एलेक्स तेरा मोबाइल है ना, निकाल फोटो. मेरा नहीं है, वो बोर्ड पे का दिखने को ना. ठीक है, ग्रुप पे सेंड करना. समजलं एवढं? पक्का? पिरियोडिक टेबलचा अर्थ समजला, मिनिंग समजून घेतला, त्याची हिस्ट्री जाणून घेतली. हिस्ट्री मधला पहिला टप्पा डोबेर्नियर स्ट्राइट, दुसरा टप्पा न्यूलँड्स ऑक्टेव्ह थेरी, तिसरा टप्पा मेंडलीव्स पिरियोडिक टेबल. ठीक आहे. आणि आता येतो मग हिरो माणूस, ज्याला सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ते म्हणतात ना, घरातला जो लहान असतो, सगळेजण सगळं काही झेलून येतात आणि त्याला सिल्वर स्पून इन द माउथ म्हण ऐकली आहे का? घरी पण एवढे शांत राहता का रे? हा, आईने म्हटलं तरी त्याला रिबाउंड उत्तर करता का? रिबाउंड उत्तर ऐकायलाच नाही आता आईचा आवाज आपल्याला, है ना? तर ते ऐकलं असेल ना, सगळ्यात घरचा जो लहान असतो त्याला काय मिळतं? सिल्वर स्पून इन द माउथ, असा तो जन्माला येतो. म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला आयत्या भेटतात. ठीक आहे. तर त्या आयत्या गोष्टी कोणाला भेटल्या? हेनरी. तो कार्टून वाला हेनरी नाही आहे. ठीक आहे. तसा तो अल्लड शाना, तसा तो हेनरी आहेच नाही. माहित आहे कार्टून हेनरीचं? बघितलंय? किती विचित्र आणि किती आगाऊ दाखवलेला आहे. तसा हा हेनरी आहे नाही. या हेनरीने जराशे चांगले कामं केलेत. ठीक आहे. ते कामं म्हणजे काय? त्याला एवढं तर लक्षात आलं होतं की मेंडलीव्हने 90% काम करून दिलंय. त्याला एवढं लक्षात आलं होतं की मेंडलीव्हने काय केलेलं आहे? 90% काम सॉर्ट आउट करून दिलेलं आहे. आता फक्त काय उरलेलं आहे? 10% त्याचे 3-4 ड्रॉबॅक्स होते. ते 3-4 ड्रॉबॅक्स वरती मला काय करायचंय? काम करणे. आणि त्यांनी तेच केलं. हायड्रोजनची पोझिशन मग फिक्स केली की हायड्रोजन फर्स्ट कॉलम मध्येच राहणार इथे. त्याच्यानंतर इथे निकेल, कोबाल्ट आणि आयरन यांची जागा अरेंजमेंट करून दिली. कार्बनचे जे पण आयसोटोप्स राहतील ते त्याच पिरियोडिक टेबल मध्ये राहतील. त्याच्याच अंडर मध्ये त्याची काय राहील? अरेंजमेंट राहील. फक्त त्याच्यामध्ये नमूद केलं जाईल की या पण एलिमेंटचे काय सापडतात आपल्याला? आयसोटोप्स सापडतात. ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी काय केलं?
सायंटिफिक रिझन सकट जस्टिफिकेशन दिलं. आणि मग सगळ्यात फेमस जो आपण आता ऐकतो मॉडर्न पिरियॉडिक टेबल, हा कोणाची देण आहे आपल्याला? हेनरी. त्यांचं पूर्ण नाव काय पुस्तकात दिलेलं आहे? दाखव. हेनरी मोसले. हेनरी मोसले हे आहेत. यांनी काय केलं मग? नवीन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आतापर्यंत आपण बघितला पिरियॉडिक टेबल, यांनी काय दिला? मॉडर्न पिरियॉडिक टेबल, जो आपण त्या जमान्यापासून आजच्या जमान्यापर्यंत अपेक्षा अशी आहे की याच्या पुढे पण हाच पिरियॉडिक टेबल आपण काय करू? कन्सिडर करू. समजलं का? म्हणजे सुरुवात कोणी केली? डोबेर्नियसनी. समाप्ती कोणी केली? हेनरीनी. ठीक आहे. पहिले 3-3चे तुकडे, मग 8चे तुकडे, मग ऍटॉमिक नंबरचा प्रिन्सिपल घेऊन आणि मग ड्रॉबॅक्स वरती काम करून अशा प्रकारे आपल्याला हा फायनल पिरियॉडिक टेबल आपल्या हाती आलाय. आणि आपल्याला काय करायचं? फक्त हा स्टडी करायचा. आणि तो पण पूर्णच्या पूर्ण स्टडी करायचा नाहीये. फक्त 30 एलिमेंट पर्यंत, 30 नंबर दिसतोय झिंक, ह्या झिंक पर्यंत फक्त आपल्याला काय करायचंय? एलिमेंट्स पाठ ठेवायचे. ते कसे पाठ ठेवायचे त्याचं लॉजिक पण देईल मी, तेही आजच देईल. आणि तेवढे जे 30 एलिमेंट्स आहेत तेवढे जर तुम्ही त्यांच्या सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर, कॅरेक्टरिस्टिक आणि ॲटॉमिक मास नंबर असं जर लक्षात ठेवलं तर केमिस्ट्री फिर अपनी जेब में. ठीक आहे. मग तुम्हाला कोणी चढवू शकत नाही केमिस्ट्रीमध्ये. आलंय का लक्षात? हा. तर आता बघू आपण याचं स्ट्रक्चर, अरेंजमेंट. लास्ट पॉइंट होता अरेंजमेंट. सेवन रोज आहेत. तुम्ही बघू शकता आडवे जे पण कॉलम्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. तशा 7 काय आहेत? रोज. कॉलम्स किती आहेत बरं? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. असे 18 काय तुमच्याकडे कॉलम्स आहेत. बघा इथे दिसतं 18 नंबर. तसे 18 काय तुमच्याकडे कॉलम्स आहेत. आणि बिकॉज ऑफ देअर इंटरॅक्शन, यांच्या इंटरॅक्शन मुळे किती बॉक्सेस तयार झालेले आहेत? 118 सेल्स तयार झालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5 असं करत करत किती झालेले आहेत? 118 सेल्स तयार झालेले आहेत. सेल्स माहित आहे ना, एक्सेल शीट मध्ये बघितलं असेल तुम्ही, रोज अँड कॉलम्स फॉर्म अ सेल. त्यांच्या इंटरॅक्शन हा बताते हॅव सम पेशन्स. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय तयार होतं? त्याच्यामुळे काय तयार होतं? सेल तयार होतात. ठीक आहे. आणि प्रत्येक सेलमध्ये, एका सेलमध्ये एक एलिमेंट काय केलेला आहे? अरेंज केलेला आहे. एक्सेप्शन फक्त कोण आहे? लॅन्थेनाइट्स, ऍक्टेनाइट्स. ठीक आहे. ज्यालाच इथे एक्सटेंड केलेला आहे. हा एक एलिमेंट नसून हा पूर्ण एलिमेंटची काय आहे? सिरीज आहे. समजलं? आणि ऍक्टेनाइट पण सेम. 57 to 71. कुठून? 57 पासून तर 71 हे पूर्ण कोण आहे? लॅन्थेनाइट्स आहे. आणि 89 to 103 इथून तर पूर्ण कोण आहे? ऍक्टेनॉइड्स आहेत. समजलं का? जेव्हा की हा काय पाहिजे होता? एकच एलिमेंट पाहिजे होता. हा एकच एलिमेंट नसून ही एलिमेंटचे काय आहे? सिरीज आहेत. तर हे एक्सेप्शन असल्या कारणाने यांना पिरियॉडिक टेबलच्या सगळ्यात खाली काय करण्यात आलेलं आहे? वेगळं सेपरेट जागा देऊन एक्सप्लेन करण्यात आलाय. समजा की अभी एक्सप्लेनेशन पक्का? तर हे जे 118 एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये मग ग्रुप्स केलेले आहेत. जेवढे पण हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत
रोज किती आहेत? 7. आणि यालाच काय म्हटल्या जातात? पिरियड्स. ठीक आहे. का बरं? कारण याच्याच नुसार ह्या पिरियडिक कॅरेक्टरिस्टिक्स नुसारच कॅरेक्टर्स काय होत आहे? रिपीट होत आहे. पिरियॉडिकसिटी त्यांची बघायला मिळत आहे. हा मेटल आहे, हा पण मेटल आहे, म्हणून हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे आणि हा पण आहे. समजलं का? म्हणून सगळ्यांना एकच रंग दिलेला आहे आणि सगळ्यांना पिरियड्स या शब्दाने काय केलेलं आहे? इंडिकेट केलेलं आहे. ठीक आहे. नंतरचा शब्द आहे, जर व्हर्टिकल लाईन्स असतील, ज्याला आपण काय म्हणतो? कॉलम्स. अशी किती आहेत? 18 कॉलम्स आहेत, ज्यांना आपण काय म्हणतो? ग्रुप्स. ज्यांना आपण काय म्हणतो? ग्रुप्स. ठीक आहे. तर ह्या 18 ग्रुपला काय करण्यात आलेलं आहे? मग 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. SPDF. समजलं? एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. द एस ब्लॉक कोणता असतो? पहिले 2. ठीक आहे. 1 फर्स्ट ग्रुप अँड सेकंड ग्रुप कशामध्ये येतात? एस ब्लॉक मध्ये येतात. 13, 14, 15, 16, 17, 18 किती झाले हे? 13, 14, 15, 16, 17 अँड 18. 6. हे जे 6 ग्रुप आहे हे कशामध्ये येतात? पी ब्लॉक मध्ये येतात. 3 पासून तर 12 हे डी ब्लॉक मध्ये येतात. आणि हा लॅन्थेनॉइड्स आणि ऍक्टेनॉइड्स यांना वेगळाच ग्रुप दिलेला आहे, एफ ब्लॉक. समजलं का? इथे कोण येणार? एस ब्लॉक मध्ये फर्स्ट अँड सेकंड ग्रुप. पी ब्लॉक 13 to 18 ग्रुप. डी ब्लॉक 3 to 12 ग्रुप. आणि याच्यामध्ये लॅन्थेनॉइड्स अँड ऍक्टेनॉइड्स. अशा प्रकारे यांची काय करण्यात आली आहे? अरेंजमेंट करण्यात आली आहे. ठीक आहे मॅडम, आता तुम्ही म्हटलं म्हणून आम्ही मानूनही घेतलंय एस आहे, पी आहे, डी आहे आणि एफ आहे. पण काय SPDF? 26 लेटर होते. 26 लेटर मधून हेच का सिलेक्ट केले? माझ्या नावाचं पहिलं अक्षर का सिलेक्ट नाही केलं? याला म्हणतो आपण सबशेल्स. याला काय म्हणतो आपण? सबशेल्स. एक असतात शेल. शेल म्हणजे काय? इमॅजिनरी पाथ ऑन विच इलेक्ट्रॉन यूज टू रिव्हॉल्व. तो इमॅजिनरी रस्ता असतो शेल. इमॅजिनरी पाथ ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या रिव्हॉल्युशनची इमॅजिनरी पाथ असते. पण हेच रिव्हॉल्व करताना पण वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये काय करतात? रिव्हॉल्व करतात. कधी डंबल शेप मध्ये रिव्हॉल्व करतात असे, कधी लूप शेप मध्ये रिव्हॉल्व करतात. याच्यानुसार त्यांना काय करण्यात आलेलं आहे? SPD आणि एफ ब्लॉक मध्ये सेपरेट करण्यात आलेलं आहे. आलंय लक्षात? जसं इथे मी म्हटलं एस ब्लॉक मध्ये किती ग्रुप येतात? 2 ग्रुप येतात. ठीक आहे. तर त्याच्या लास्ट शेल मध्ये जर तुम्ही बघाल ना, नेहमी 2 इलेक्ट्रॉन्सच तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्या शेलची जी कपॅसिटी आहे ही नेहमी कितीची राहणार? 2 चीच राहणार. इथे 6 येतात ना, तर इथे बरोबर 6 इलेक्ट्रॉन्सच येणार. इथे 10 आणि इथे बरोबर 14. समजलं का? पक्का? काय सांगितलं ते समजलं? एस ब्लॉक 2 इलेक्ट्रॉन्सची चालतो. पी ब्लॉक 6 इलेक्ट्रॉन्सला घेऊन चालतो. डी ब्लॉक 10 इलेक्ट्रॉन्सच्या अरेंजमेंटला फॉलो करतो आणि एफ ब्लॉक 14 इलेक्ट्रॉन्सच्या अरेंजमेंटला फॉलो करतो. समजलं का एवढं? पक्का? हे अजून रिअलाइज करायला वेळ लागेल. जेवढं सांगितलं तेवढं समजलं? पक्का? फोटो निकाल अलेक्स.
ठीक आहे. हा झाला फर्स्ट ग्रुप, हा झाला सेकंड ग्रुप. याला आपण काय म्हणतो? त्याला आपण काय म्हणतो? एस ब्लॉक. ठीक आहे. आता हा जो एस ब्लॉक आहे याला नाव दिलेलं आहे. प्रत्येक ग्रुपला मग काय केलेलं आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार नाव देण्यात आलेलं आहे. या ग्रुपला काय म्हणतो आपण? अल्कली मेटल्स. याला काय म्हणतो आपण? अल्कली मेटल्स. ठीक आहे. डी ब्लॉक मध्ये जे पण आहेत त्यांना काय म्हणतो आपण? ट्रान्झिशनल एलिमेंट्स. तुम्हाला कदाचित पिरियोडिक टेबलच्या वरती दिलं पण असेल. दिलंय का? ट्रान्झिशनल एलिमेंट्स दिलंय. जाऊ द्या. हा तेच ट्रान्झिशनल मेटल्स हे इथे दिलेलं आहे सगळं. अल्कली मेटल्स, अल्कली अर्थ मेटल, ट्रान्झिशनल मेटल्स. कोणते? ब्ल्यू. ठीक आहे. त्याला एलिमेंट म्हणतात की मेटल्स म्हणतात. हे झाले ट्रान्झिशनल मेटल्स. नंतर डार्क ब्ल्यू हे कोण झाले? अदर मेटल्स. हे जे लाईन वर चालले आहेत हे कोण आहे? ग्रे कलर मध्ये जे चालले हे कोण आहेत? मेटलॉइड्स. मेटलॉइड्सच्या त्या साईडला कोण आहेत? नॉन मेटल्स. हॅलोजन हे कोण आहेत? हॅलोजन. नोबल गॅस, लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स. तर याच्यातले हे ग्रुप्स खूप महत्वाचे आहेत. 18 ग्रुप. ठीक आहे. 18 ग्रुप सगळं सांगतो, पूर्ण एक एक कलर सांगते मी त्याच्यातला. ठीक आहे. 18 ग्रुप. 18 ग्रुपला काय म्हटलं जातात? नोबल, झिरो, नोबल गॅस, झिरो गॅस किंवा आयडियल गॅस एलिमेंट्स. समजलं का? नोबल, झिरो किंवा मग आयडियल. नोबल पुरस्कार असतो, आयडियल व्यक्ती असतो आणि झिरो बॅलन्सी असलेला शेवटचा शेल असतो. ठीक आहे. याच्यानुसार हा ग्रुप परिपूर्ण ग्रुप आहे. परिपूर्ण समजतो का? इनके पास किसी चीज की कमी नहीं है. कोणत्याच गोष्टीची कमी नाही. ना त्यांना इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे, ना त्यांना इलेक्ट्रॉन्स डोनेट करायची गरज आहे. हम और हमारी जिंदगी. फुल्ली सुखी जर कोणी ग्रुप असेल तर तो ग्रुप कोणता आहे? 18 ग्रुप. म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे? नोबल गॅस, झिरो गॅस किंवा मग आयडियल गॅस ग्रुप. 18 ग्रुप. ठीक आहे. त्याच्यापेक्षा थोडासा म्हणजे चुक गए यार, एक एक इलेक्ट्रॉन से चुक गए आपण. तो कोण आहे? हॅलोजन. साऊथ इंडियन मूवीज जर तुम्ही बघाल तर त्याच्यात काय दिलेलं असतंय? हीच बघा आपली बाहुबली. महेंद्र बाहुबली आणि त्याचा तो भाऊ, माहिती आहे त्याचा भाऊ? हाँ भल्लाल देव. ठीक है. पढ़ाई का पूछ उसको. आरा. ठीक है. भल्लाल देव. दोघं माणूस म्हणून चांगले होते, दोघांमध्ये पण कपॅसिटी होती, बट एकाला हक्क मिळाला म्हणून तो स्टेबल झाला. 18 ग्रुप. एकाला हक्क नाही मिळाला त्या राजगद्दीवर बसायचा म्हणून तो काय झाला? विलन. त्या पूर्ण मूवीतला तो काय ठरला? विलन ठरला. तर ह्या पूर्ण पिरियोडिक टेबल मधला जर विलन ग्रुप कोणता असेल? सगळ्यात ठरकी ग्रुप आहे. ठरकी ग्रुप म्हणजे क्या तू मेरे से झगडेगा, मेरे से झगडेगा, म्हणजे अशा फॉर्मॅट मधला की नेहमी दे आर ऍक्टिव्ह टू रिॲक्ट. आणि असं साधी सुधी रिॲक्शन नाही शो करणार, हायली रिॲक्शन. आम्ही भडकू, आम्ही जाळून टाकू, आम्ही पेटून टाकू, आम्ही फ्लेमेबल आहेत. कोणते एलिमेंट्स? हॅलोजन ग्रुप मधले येणारे सगळे एलिमेंट्स. कोण? फ्लोरीन, ब्रोमीन, सॉरी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असोस्टाईन, ATAKAS आहे, AT आणि TS. समजलं? हे जे एलिमेंट्स आहेत दे आर लाईक भडकू. याच्यातले आपल्या कामाचे कोणते आहेत? हे. आणि त्याच्यात जास्त कामी येणारे कोणते आहेत? हे 3. आयोडीन नमक खाया करो. हे नमक तर आपण रोजच खातो, NaCl है ना. मग ह्या NaCl नी Na सोबतच का रिॲक्शन केलं? त्या Na नी या Cl सोबतच रिॲक्शन का केलं? बाकी कोणी भेटलेच नव्हते. ह्या सगळ्या गोष्टींचं काय आहे? उत्तर लॉजिक यांच्याचकडे आहे.
हे काय आहे, पूर्ण पिरियडिक टेबल मधले गुंडेशाही लोक आहेत. समजलं? म्हणजे हे येतील, दादागिरी करतील, हमारे साथ इस रिएक्शन करो, ऐसे कैसे नहीं करोगे, हम है तो रिएक्शन करना ही पड़ेगा. हे कोणता ग्रुप आहे मग, हॅलोजन ग्रुप. ठीक आहे. नंतर त्याच्या अगोदर आहे नायट्रोजन फॅमिली, याला म्हणतो आपण पिनिक्टोजनस. दिलाय पीएनई. तुझा पिरियडिक टेबल दाखव, तुझ्याकडे होता ना, तो ठेवायचा नाही पिरियडिक टेबल, तो समोर वाचायचा आहे त्याच्यात काय दिलेलं आहे. ऑक्सिजन वाला ग्रुप आहे ना, याला कॅल्कोजन म्हणतात. कॅल्कोजन ग्रुप म्हणजे याच्यामध्ये चारकोल हा शब्द ऐकलाय का, कोळसा हा फॉर्म होतो. तर ह्या सगळ्या एलिमेंटचा जो सगळ्यात लीडर आहे तो कोण आहे, ऑक्सिजन. आणि हा सगळ्यांसोबत काय फॉर्म करतो, ऑक्साइडच फॉर्म करतो. म्हणून या ग्रुपला काय म्हटलेलं आहे, कॅल्कोजेनिक ग्रुप. काय म्हटलेलं आहे, कॅल्कोजेनिक ग्रुप. त्याच्या अगोदर आहे नायट्रोजन. फर्स्ट एलिमेंट कोण आहे, नायट्रोजन, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, निक्टोजनस. निक्टोजेनस पण म्हणतात. आणि इथे एक अजून नाव दिलेलं आहे, पिरिकोजेन. हा ग्रुप म्हणजे कोणता, ज्याचा माईबाप कोण आहे, नायट्रोजन. समजलं? याच्यामध्ये लीडर कोण आहे, ऑक्सिजन. याच्यामध्ये लीडर कोण आहे, नायट्रोजन. ठीक आहे. तर याची पूर्ण फॅमिली, पूर्ण खानदानाला काय म्हणणार, कॅल्कोजेनिक फॅमिली म्हणणार. याला पिरिक्टोजेनिक फॅमिली म्हणणार. त्याच्यानंतर कार्बन फॅमिली, त्याचा बॉस कोण आहे, कार्बन, तर याला काय म्हणणार आपण, कार्बन फॅमिली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बोरॉन फॅमिली. आलंय लक्षात, आलंय लक्षात. हा. आणि सगळ्यात शेवटचे मग ते लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टेनॉइड्स. पहिल्या सिरीजला लॅन्थेनाइड्स म्हणायचं, दुसऱ्या सिरीजला ऍक्टेनॉइड्स म्हणायचं. आलंय का लक्षात? बरं, आता सगळ्यात मोठा प्रश्न, मॅडम तुम्ही सांगितलं, आम्ही सगळं ऐकलं, शांतपणाने ऐकलं, एक समजलं नाही, याचा आणि केमिस्ट्रीचा काय संबंध आहे? समजला का? एवढं सगळं शिकल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं का? याचा आणि केमिस्ट्रीचा काय संबंध आहे, है ना? तर हे फर्स्ट ग्रुप पासून तर 17 ग्रुप पर्यंत जेवढे पण एलिमेंट्स आहेत, त्या सगळ्यांचं स्वप्न आहे, किसी से तो भी उधार लेंगे, नहीं तो किसी को जिंदगी में उधार देंगे और अपनी जिंदगी 18 ग्रुप एलिमेंट जैसे बनाएंगे. आणि त्याच्यासाठी म्हणून तो पूर्ण केमिस्ट्रीचा सब्जेक्ट जन्माला आलेला आहे. कशासाठी? समाधान, सॅटिस्फॅक्शन. आपण पण एवढी मरमर कशासाठी करतोय? रोज सकाळी उठायचं, आईच्या शिवाय ऐकायच्या, मग ते काय तर ते गध्यासारखं ते ओझं घेऊन जायचं, ते तिथे जाऊन आपटायचं, मग नको नको त्या टीचरचं काय ते बोलणे ऐकायचे आणि त्यांचं लेक्चर ऐकायचं, मग परत गध्यासारखं घरी यायचं, परत ते राबत बसायचं. कशासाठी चालू आहे हा अट्टहास? हर कुत्ते का दिन आता है, वैसे हमारा भी एक दिन आएगा और हम भी जिंदगी में एक दिन क्या हो जाएंगे, स्टेबल हो जाएंगे. स्टेबलची डेफिनेशन आपल्यासाठी काय आहे? डेफिनेशन म्हटलं मी, स्पेलिंग नाही म्हटलं. स्टेबलची डेफिनेशन काय आपल्यासाठी? जो मैं बोलू वो मैं खरीद सकू, ही डेफिनेशन आपल्यासाठी आहे. हा, मला असं कोणी म्हटलं नाही पाहिजे बेटा 7च्या नंतर बाहेर नाही जायचं, 10च्या आत तू घरी पाहिजे. लाईक मेरी जिंदगी, माय रूल्स, माय लाईफ, माय रूल्स, दॅट विल बी द सॅटिस्फाईड लाईफ फॉर मी, है ना? त्यालाच तुम्ही काय म्हणा, स्टेबल लाईफस्टाईल म्हणा. त्याच्यासाठी एवढं काय चालू आहे, मरमर करणं चालू आहे. सिमिलरली हे जे एवढे पण एलिमेंट्स आहेत, हे पण काय करतात, मरमर करतात, रिएक्शन शो करतात, दुसऱ्याला आपल्यासोबत रिएक्शन करवून घ्यायला बळजबरीपणा करतात. कशासाठी? की कभी तो वो दिन आएगा कि हम भी 18 ग्रुप जैसे क्या करेंगे, स्टेबिलिटी अचीव करेंगे. समजलं का? म्हणजे एक असतो अंबानी,
ज्याला वाटली ती गाडी तो काय करू शकतो, विकत घेऊ शकतो. आणि एक असतो आपण लोक, गाड़ी तो अपन अंबानी खींच लेंगे, नौबत पडे तो किडनी बेचेंगे. ठीक आहे, म्हणजे त्याला त्याचं माहिती आहे की तो किती EMI भरतोय वर्षाचा. ठीक आहे, एक असतो व्यक्ती डाउन पेमेंट वरती घेणारा. डाउन पेमेंट समजतं, डाउन पेमेंट समजतं ना, नहीं मैंने ये कैश दे दिया और कार मेरी हो गई. ठीक आहे, आणि एक असतो की तो फुल एन्जॉय करतोय पण अजूनही गाडी त्याच्या नावाची झालेलीच नाहीये, कारण त्याचं अजूनही पेमेंट बाकी आहे. तर हे तसे आहेत. हम एंजॉय तो करेंगे, स्टेबिलिटी तो अचीव करेंगे, किसके जैसे 18 ग्रुप जैसे, लेकिन वो हमको पता है कि हमने कितने इलेक्ट्रॉन्स उसको दिए हैं और कितने इलेक्ट्रॉन्स उससे उधार में लिए. ये उधारी वाली स्टेबिलिटी आहे. आणि ही निसर्गाने देवी दृष्टी देऊन यांना ती स्टेबिलिटी काय केलेली आहे, ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे, मग आता हे लोक नशिबाला कोसत आहे का काय यार, म्हणजे देव वाटत होतं तेव्हा आम्ही काय करत होतो, आमची तो एक, हे तर म्हणजे किती आगाऊ म्हणा है ना. लाईन पासून असे सुटले. कधी असं गेलंय का भंडाऱ्याच्या लाईन मध्ये किंवा लग्नाच्या लाईन मध्ये, म्हणजे आपण गेलेलं बरोबर आपलं ताट आलं, पोळ्या संपल्या, हे तसं वाला नशीब घेऊन चालतंय. म्हणजे जस्ट त्याच्या अगोदरच्या जितके पण एलिमेंट्स होते ते त्यांना स्टेबिलिटी अचीव झालेली आहे, आणि हे फक्त एकाच इलेक्ट्रॉननी काय झालेलं आहे, अनस्टेबल राहिलेलं आहे. तर त्यांना किती म्हणजे हर्ट होत असेल. ते एक्झाम मध्ये असतं ना, एका मार्कनी जॉब हुकला, एका मार्कने कट ऑफ राहिला, हे तसे वाले. समजलं, यांच्यासाठी तर दिल्ली दूरच आहे म्हणा. ठीक है, लाइक हम अपने जगह पे ठीक है, हम इलेक्ट्रॉन्स देंगे, इलेक्ट्रॉन्स लेंगे, आराम से स्टेबिलिटी अचीव करेंगे. ठीक है, वो वहां से स्टार्टिंग वाला ग्रुप है, हम यहाँ से स्टार्टिंग वाला ग्रुप बनेंगे. ठीक आहे, आता याच्यामध्ये स्टेबिलिटी कशी अचीव करतात ते बघा. एक साधंसं जग जाहीर उदाहरण देते मी तुम्हाला, जे तुम्ही आतापर्यंत देत आलेले असाल, पेपरमध्ये आता सॉल्व्ह पण केलं असेल. NaCl केलाय का हे सॉल्व्ह? हा, मग याच्यापासून काय बनतो बाबा, NaCl सॉल्ट बनतो. ठीक आहे, प्लस H2O बनतं. याच रिएक्शनला कोणती रिएक्शन म्हणतात, न्यूट्रलाइजेशन रिएक्शन, जिसमें कोई एक स्ट्रॉन्ग बेस किसी स्ट्रॉन्ग एसिड के साथ क्या करता है, रिएक्शन शो करता है. ऍसिड आणि बेस जर एकत्र रिएक्शन शो केले तर नेहमी त्यांच्यापासून काय तयार होते, एक सॉल्ट तयार होतो आणि वॉटर मॉलिक्युल्स तयार होतात. समजलं. आणि ह्याच रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणतो, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. जे आपण इनो कंझ्युम करतो किंवा ऍसिडिटीची गोळी घेतो, ती गोळी कोणत्या प्रिन्सिपल वरती काम करते, न्यूट्रलायझेशन रिएक्शनच्या प्रिन्सिपल वरती काम करते. पोटामध्ये ऍसिड तयार झालेला आहे. ठीक आहे, मग ते काय म्हणतात, इनो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करा आणि तो अर्धा ग्लास काय करा, पिऊन घ्या. तर त्याच्याने काय होईल, ऍसिड आणि बेस कंबाईन होतील आणि लास्ट मध्ये काय बनेल, सॉल्ट बनेल आणि वॉटर मॉलिक्युल्स बनेल. आणि ऍसिड आणि बेस काय होऊन जाईल, न्यूट्रल होऊन जाईल. ऍसिड मध्ये ऍसिडची ताकद नाही राहणार, बेस मध्ये बेसची ताकद नाही राहणार. समजलं का. आता हे रिएक्शन्स कसे शो करतात, मॉलिक्युलर लेवल वरती. तर ते मॉलिक्युल लेवल Na बरोबर आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, 11व्या पोझिशन वरती आहे तो Na. तुमच्या पिरियडिक टेबल मध्ये पण तुम्ही पाहू शकता, तो 11व्या नंबर वरती आहे. Cl 17व्या नंबर वरती आहे, इथे 17वा नंबर आहे. बरोबर. आता याची अरेंजमेंट कशी कराल, सेंटर मध्ये कोण राहणार, न्यूक्लियस. इथे पण न्यूक्लियस राहणार. फर्स्ट शेल, सेकंड शेल, फर्स्ट शेल, सेकंड शेल, आवश्यकता पडल्यास थर्ड शेल पण जाऊ आपण. ठीक आहे,
किती इलेक्ट्रॉन्स याच्याकडे 11. या 11 इलेक्ट्रॉन्सला तुम्हाला शेल मध्ये अरेंज करता येते का? जे नवीन आहेत ते. तू नवीन आहे, क्यों बेइज्जती करवा लेनी है खुद की? तुम्हाला किती दिवस झाले रे येऊन? अच्छा. गिलास एक ही है वहीं पे, एक ही जन पानी पी सकता. तुम्हाला अरेंज करता येतात का इलेक्ट्रॉन्स? अरे एक तो हो बोला, आता नाही बोला. नाही करतायत, नाही करतायत, नाही करतायत, नाही करतायत. मग असं बोलायचं ना पटकन. ट्युशन कशासाठी लावली आहे? चुब्बासाठी लावली आहे का? नाही, डाऊट क्लिअर करायसाठी लावली आहे. ऍडमिशनच्या वेळेस मी तेच सांगितलं होतं, जे डाऊट असेल ते पिशवीत भरून घेऊन यायचे. तेच सांगितलं होतं ना, मग ते घेऊन यायचे. 2n². हा फॉर्म्युला आहे कशाचा? शेल कपॅसिटीचा. शेल म्हणजे समजलं का? हे याला म्हणतो आपण शेल. ऑर्बिट, की ज्याच्यावरती इलेक्ट्रॉन्स काय करतील? रिव्हॉल्व करतील. ठीक आहे. तर प्रत्येक शेलची ना आपापली कॅपॅसिटी आहे. तसं घरामध्ये जर खूप लहान व्यक्ती असेल आणि त्याला जर तुम्हाला सामान द्यायचंय तर त्याच्या हाती 5 किलोची पिशवी द्याल का? नाही, तो बिचारा गंडून पडेल. त्याच्या हाती तेवढंच सामान द्यावं लागेल जेवढी त्याची कपॅसिटी आहे. त्याच्यापेक्षा मोठे तुम्ही जर येत असाल तर तुमच्या हाती विशिष्ट पद्धतीचंच वजन देईल. आईच्या हाती आईच्या कपॅसिटीनुसार आणि बाबांच्या हाती बाबांच्या कपॅसिटीनुसारच वजन देतील. तसंच इथे पण काय केलं जातं, लहानापासून तर मोठ्या शेल पर्यंत त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्सची काय आहे? अवेलेबिलिटी करून दिलेली आहे. समजलं? तर शेल कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय? 2n². जेव्हा की इथे n काय रिप्रेझेंट करतो? नंबर ऑफ शेल. जसं मला पहिल्या नंबरची कॅपॅसिटी काढायची आहे तर यांच्या जागेवरती मी काय ठेवणार? 1. यांच्या जागेवरती मी काय ठेवणार? 1. 1 चा स्क्वेअर 1. 1 × 2 2. म्हणजे पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉन्सची आहे? 2च इलेक्ट्रॉन्स कॅरी करायची आहे. तुम्ही तिसरा इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये कितीही बळजबरीने टाकायला जा, तो इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये जागा घेऊ शकणार नाही, म्हणजे नाही. ठीक आहे. दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी आता 2 चा स्क्वेअर झाला इथे, म्हणजे 2 चा स्क्वेअर किती? 4. 4 चा 4 2 चा 8. मग याची कॅपॅसिटी किती झाली? 8 इलेक्ट्रॉनची. असं तुम्हाला KLMNOPQ एवढे सगळे मेन शेल्स आहेत. समजलं? तर पहिल्या शेलचं नाव आहे K, दुसऱ्याचं L, याचं M, N, O, P आणि Q. समजलं? तर आता बघा, पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती? म्हणजे ह्या 11 मधून 2 तर आपण इथे फिक्स केले. आता उरले किती? 9 उरले. ठीक आहे. तर ह्या 9 मधले 8 इथे आले. 3 4 5 6 7 आणि 8. अजून एक उरला. मग एकच उरला ना टीचर, टाकून द्या इथेच. असं करू शकत नाही. यू हॅव टू डिझाईन अनादर शेल. तुम्हाला दुसरी शेल काय करावं लागेल? डिझाईन करावीच लागेल. समजलं का? याला थोडस आपण इकडे घेऊ. तसं झाले हे 11. तर कसे झाले? 2 8 1. यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. शिकलेत का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन? 2 8 1 1 1 2 असे शिकले असाल ना? तेच. मग आता या 17ला कसं करू अरेंज? पहिल्या शेल मध्ये 2 येणार. पहिल्या शेल मध्ये 2 येणार, दुसऱ्या शेल मध्ये 8 येणार कन्फर्म, 7 आणि तिसऱ्याच्या मध्ये किती येणार? 7. 4 5 6 7. ही जागा रिकामी. आणि याच्याकडे एकच आहे. उरलेल्या 7 जागा याच्याकडे काय आहेत? रिकाम्या आहेत.
1 2 3 4 5 6 आणि 7. आलाय का लक्षात? याच्याकडे 7 जागा रिकाम्या आहेत आणि याच्याकडे तुझ्या घरचा कॉल आहे, बोलून घे. समजलं का? एवढं समजलं? हा, मग मला सांगा आता याच्याकरून 8 इलेक्ट्रॉन्स घेणं सोपी गोष्ट आहे की स्वतः जवळचा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकणं सोपी गोष्ट आहे? जे नवीन आहे ते सांगा. समजलं का काय गणित आहे? तर याच्याकडे 7 रिकाम्या जागा आहेत. याच्याकडे किती रिकाम्या जागा आहेत? 7 रिकाम्या जागा आहेत आणि याच्याकडे एकच रिकामी जागा आहे. मग याची 1 रिकामी जागा भरणं सोपं आहे की याच्या 7 रिकाम्या जागा भरणं सोपं आहे? एक रिकामी जागा भरणं कधी सोपं आहे, म्हणजे कमीत कमी मेहनतीमध्ये आपल्याला हवं ते रिझल्ट भेटतोय. म्हणून काय करतात, हा जो इलेक्ट्रॉन आहे लास्ट शेल मधला, हा इथून जम्प करून किंवा इथून एक्साइट स्टेट म्हणतात त्याला, हा एक्साइट स्टेट करून हा शेल याच्यावरती काय होतो, ओव्हरलॅप होतो आणि मग हा दोन्ही ठिकाणी काय होतो, रिप्रेझेंट करतो. म्हणजे इकडल्या 11 मध्ये पण हाच रिप्रेझेंट करतो आणि इकडल्या मध्ये पण हाच रिप्रेझेंट करतो. तर याचे 11 बरोबर, म्हणजे याला 8 मिळाले. 1 2 3 4 5 6 7 8 आणि याला सुद्धा 8 मिळाले. अशा पद्धतीने जो फायनल एलिमेंट बनतो तो कोण असतो? NaCl. मग मॅडम सिक्वेन्स नुसार Na आणि Cl अल्फाबेटिकल ऑर्डर जर बघितली तर C पहिले येतो, N नंतर येतो. पहिले Cl Na का नाही लिहिलं? NaClच का लिहिलं? हाँ, जो हमेशा देने वाला होता है वो हमेशा बड़ा होता है. डोनर हमेशा बड़ा होता है. कधी पण कोणत्याही कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रमात जा, ज्यांनी दान पुण्य जास्त केलंय लिस्ट मध्ये त्याचं नाव सगळ्यात टॉप वरती राहते. समजलंय? आणि ज्यांनी भीक मागितली आहे त्याचं नाव राहते का कधी? नाही राहत. म्हणून त्याचा नंबर नेहमी कुठे लागतो? शेवटी लागतो. म्हणून इथे Na पराक्रम गाजवला, स्वतःजवळ असलेला इलेक्ट्रॉन डोनेट केला, म्हणून याच्यावरती बसतो पॉझिटिव्ह चार्ज आणि हा डोनर म्हणून कन्सिडर होतो, DONOR, डोनर. आणि हा याने घेतलाय म्हणून याला काय म्हणतो, निगेटिव्ह चार्ज बसतो आणि हा रिसिव्हर म्हणून ओळखला जातो, NaCl. समजलं? मग कशा पद्धतीने, आणि आता बघा याचा शेवटचा शेल किती आहे? 8 इलेक्ट्रॉन्स आहे, है ना? याच्याकडे पण 8 झाले, सॉरी याच्याकडे देऊन 8 इलेक्ट्रॉन्स उरले, एक त्यांनी देऊन दिला, आता किती उरले? 8 उरले. यांनी एक घेतला आणि याच्याकडे पण किती झाले? 8 झाले. याचा ॲटॉमिक नंबर बघा 10, निऑन. ठीक आहे, याची शेवटची शेल बघा किती इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या शेल मध्ये 2, 10 मधले 2 इथे टाकले आणि मग नंतर 2 3 4 5 6 7 आणि 8. हा कोण झाला? निऑन. म्हणजे यांनी घेवाण देवाण लेनदेन करून कोणासारखी स्टेबिलिटी अचीव केली? निऑन सारखी स्टेबिलिटी अचीव केली. हे पण काय झाले? सॅटिस्फाईड. यालाच म्हणतो आपण केमिकल रिएक्शन बाय गिव्हिंग और बाय टेकिंग द इलेक्ट्रॉन्स. समजला का आजचा चॅप्टर? का बरं पिरियोडिक टेबल माहिती करणं आवश्यक होतं? का बरं तो डिझाईन करण्यात आला? कोणी डिझाईन केला? कोणाचे ड्रॉबॅक्स आले? त्याच्यावरती नेक्स्ट सायंटिस्टनी कसं काम केलं? किती एलिमेंट्स आहेत? 118. त्याच्यातले ग्रुप किती किती आहेत? रोज किती आहेत? त्यांच्यामुळे 118 सेल्स तयार झाले. त्या 118 सेल्स मध्ये सगळ्यांचं अरेंजमेंट केलेलं आहे. परत हे सांगून देते, ही जी झिगझॅग लाईन दिसते ना, झिगझॅग लाईन, या झिगझॅग लाईन वरती कोण असतात? नेहमी मेटलॉइड्स. मेटलॉइड्स म्हणजे कोण? मेटलॉइड्स म्हणजे कोण? बरं, मेटल म्हणजे कोण? मेटल म्हणजे कोण? लोहा. लोहा मेटल है. क्यों मेटल है वो?
क्योंकि जो मैंने 7 प्रॉपर्टीज बताई थी ना फिजिकल प्रॉपर्टी, वो सारी 7 प्रॉपर्टीज को क्या करता है, पास कर लेता है. त्याच्याकडे लश्चर आहे, त्याच्याकडे हार्डनेस आहे. लोखंडाचं उदाहरण घ्या, त्याच्याकडे हार्डनेस आहे, त्याच्याकडे लश्चर आहे, त्याचा मेल्टिंग पॉइंट खूप जास्त आहे, बॉइलिंग पॉइंट पण खूप जास्त आहे, तो गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी पण आहे, तो डक्टिलिटी पण फॉर्म होतो, तो मेलिएबिलिटी मध्ये पण फॉर्म होतो, तो सोनरस पण आहे. आणि जर त्याची जर एखादा पत्रा घेतला आणि तो जर तुम्ही वाजवायला घेतला तर तो साऊंड पण काय करतो, प्रोड्यूस करतो. तर तो 7ही प्रॉपर्टीज काय करतोय, ऍक्सेप्ट करतोय, म्हणून तो काय झाला, मेटल. आणि याच्यातली 4-5 जरी प्रॉपर्टी कोणी ऍक्सेप्ट करत नसेल तर तो काय झाला, नॉन मेटल. समजलं का? मेटल म्हणजे कोण, जो 7 गुण स्वतःच्या अंगी धारण करतो. 7 गुण कोणते, हार्डनेस, लश्चर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, The good and bad conductor of heat and electricity, sonality, ductility, मेलिएबिलिटी. ठीक आहे. हे ते असतं ना अष्टभुजाधारी, देवीला बघितलंय का, अष्टभुजा असतात तिच्या. तर तसे हे अष्टभुजा ज्यांच्याकडे असतात, कोणत्या कोणत्या, हार्डनेस, लश्चर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, सोनॉरिटी, डक्टिलिटी आणि मेलिएबिलिटी, हे 8 गुण ज्यांच्या अंगी असतात ते मेटल म्हटल्या जातात. याच्यातून ज्यांच्याकडे यांची कमतरता असते त्यांना नॉन मेटल म्हटल्या जातात. मग मेटलॉइड कोणाला म्हटल्या जातात, हे दोन्ही तबल्यावरती राहतील, गुणधर्म दाखवतील मेटल सारखे, पण नैसर्गिक बघायला गेले तर हे नॉन मेटल आहे. दिसायला चमकतील पण रिॲक्शन करतील नाही. जसं टीनकडे चमक आहे, टीन बघितलं ना तुम्ही, त्याच्याकडे चमक आहे, पण जर तुम्ही त्याचे जर बाकी बघाल, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, बाकी जर प्रॉपर्टीज बघाल तर बाकी प्रॉपर्टीज मध्ये तो साथ नाही देत. म्हणजे त्यांच्याकडे दोन्ही प्रॉपर्टीज आहेत, नॉन मेटल सारखे पण वागतात, वेळ पडली तर मेटल सारखे पण वागतात. असे कोण झालेत, मेटलॉइड्स. असे कोण झाले, मेटलॉइड्स. ह्या मेटलॉइड्सला कुठे बसवलेला आहे, ह्या झिगझॅग लाईन वरती बसवलेला आहे. त्याच्या लेफ्ट हँड साइडला कोण आहे नेहमी, अदर मेटल्स, आणि त्याच्या राईट हँड साइडला कोण आहे नेहमी, नॉन मेटल्स. म्हणजे राईट हँड साइडला कोण आहे नेहमी, नॉन मेटल्स. लाईन वरती मेटलॉइड्स, असं लक्षात ठेवायचं, लाईन वरती मेटलॉइड्स, उसके राइट साइड में मेटल्स, उसके लेफ्ट साइड में नॉन मेटल्स. समजलं? पक्का पक्का. उद्याला आपण शिकणार आहे मग यांच्यामध्ये बॉन्डिंग कशी होते. असं शिकलो ना, हे कसे एकामेकांवरती स्टेबिलिटी कशी अचीव करतात, एकामेकांसोबत बॉन्ड बनवतात. मग बॉन्ड कसा बनवतात ते पण महत्वाचं आहे. फ्रेंडशिपचा बॉन्ड असतो, मानलेल्या भावाचा बॉन्ड असतो, बॉयफ्रेंडचा बॉन्ड असतो, नवऱ्याचा बॉन्ड असतो, मुलाचा बॉन्ड असतो, वडिलांचा बॉन्ड असतो. आयुष्यामध्ये असे वेगवेगळे बॉन्ड आहे ना, प्रत्येक बॉन्ड सोबत आपलं वेगवेगळं नातं पण आहे. मग असे जे बॉन्ड्स आहेत, मग हे असे बॉन्ड्स केमिस्ट्रीमध्ये कसे चालतात, तर त्याचं कंपॅरिझन करून आपण उद्या काय शिकणार आहे, बॉन्ड्स, जेम्स बॉन्ड नाही, केमिस्ट्री मधले बॉन्ड्स, त्याचे टाइप्स, त्यांची प्रॉपर्टीज आणि त्यांच्यावरती डिपेंड असणारे मग रिएक्शनचे वेगवेगळे टाइप्स, रिएक्शनचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, ते पण आपण शिकू उद्याला. आजच्यासाठी तुमचं होमवर्क काय राहील, तर हे जे एलिमेंट्स आहेत कुठपर्यंतचे, झिंक पर्यंतचे 30 एलिमेंट्स, जेवढे तुम्हाला पाठ होईल तेवढे पाठ करून या. आता टाइम आहे की झालाय, 7 वाजले का, हा 7:30 वाजता ना, म्हणून जाऊ दे. मी उद्याला सांगेल की हे पाठ कसं ठेवायचं, लक्षात कसं ठेवायचं. आज घरी जा, नोट्स लिहायला घ्या, तुम्हाला जसं डेकोरेट करायचं तसं तुम्ही डेकोरेट करा. जर याच्यातले पॉइंट्स काही मिस झाले तुमचे, तुम्हाला जर असं वाटलं की मॅडम लेक्चरमध्ये तर सगळं समजलं आणि घरी आल्यानंतर जेव्हा आम्ही वाचायला घेतलं चिन डबाक डमडम झालं सगळं, तर मग काय कराल, तेच सगळे पॉइंट्स रिमार्क करून उद्याला घेऊन यायचे. ठीक आहे. आणि जर आवश्यकता पडली तर आपण याच्यातले जे जे पॉइंट्स नाही समजले ते आपण रिपीट पण करू. समजलं? इसका फोटो निकाल लो अलेक्स. हा हो, मॅथ्स आणि सायन्स दोन्ही सोबत ठेव. नवीन स्टुडंटला म्हणून लक्षात आलं असेल.
म्हणताना वाटतो तो 1.5-2 तासाचा लेक्चर, 1 तास मॅथ्स, 1 तास सायन्स, बट ते डिपेंड करतं की लेक्चर कसं आहे आणि काय आहे त्याच्यावर. हॅलो, बंद करून देते तू. सर इथे आहेत नाहीत तर मी काय उत्तर देऊ शकत नाही. सर इथे आहे नाहीत तर मी उत्तर देऊ शकत नाही ना. हाँ वो भी बंद कर.